Good morning and welcome all of you, dear students. Myself, Professor Deepak Deshmukh, in this Neta Junior Science College, Mohol. Dear students, प्लीज फर्स्ट वन सगळ्यात महत्त्वाचं ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला जसे अपलोड होतील ते तुम्हाला दिसायला लागतील. ओके, काय सांगितलं मी? फर्स्ट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तर मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की तुमचा जो 10th स्टँडर्डचा चॅप्टर आहे कुठला, कार्बन कंपाऊंड्स, तो तुम्ही स्टडी करा. आता बेसिक कन्सेप्ट जे काय आहेत किंवा प्रिन्सिपल्स आहेत कुठल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले, अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. या चॅप्टरशिवाय तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकणं हे भयंकर मुश्किल आहे. आपण जर काही एक्झामचा विचार केला, जसे की बोर्ड एक्झाम आहे, कुठली एक्झाम आहे? बोर्ड एक्झाम. आपल्याला फर्स्ट केमिस्ट्री म्हणजे काय हे बघावं लागेल. आता केमिस्ट्रीमध्ये जनरल स्टडी केला जातो कशाचा? तर मॅटरचा. आता मॅटर नेमका काय प्रकार आहे? मॅटर त्यांचा तुम्ही बघितलं होतं मिनिंग ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय? कोणाचं तरी भांडण झालंय आणि काय ते झालंय म्हणजे मॅटर झालंय, असा मॅटर नाही येत. मॅटर म्हणजे कोणता? मॅटर म्हणजे एव्हरीथिंग, कुठलीही थिंग असेल. फॉर एक्झाम्पल द डस्टर हॅव्हिंग सम मास अँड ऑक्युपाय स्पेस. हा एक प्रकारचं मास आहे आणि हा स्पेस व्यापतो, त्याला आपण काय म्हणूया? मॅटर. एनीथिंग काय म्हणू आपण त्याला? एनीथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅव्हिंग सम मास, त्याला आपण काय म्हणूया? मॅटर. इथे लक्षामध्ये मॅटरचा स्टडी, मॅटर रिलेटेड तो सबस्टन्स कसा असेल, त्याच्या प्रॉपर्टी काय असतील, फिजिकल केमिकल प्रॉपर्टी काय असतील, त्याच्या रिलेटेड लॉ थिअरीज असतील किंवा काय रिॲक्शन्स असतील, या सर्वांचा कंबाईन स्टडी केला जातो कशामध्ये? केमिस्ट्रीमध्ये. आता केमिस्ट्रीच्या डिफरंट ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक असेल आणि मेनली आहे फिजिकल केमिस्ट्री. आता मित्रांनो, या ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल ह्या तिन्ही वरती पण जवळपास तुम्हाला बोर्ड एक्झाम्पलला नियर अबाउट 30 to 35% क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ड्रॉप करून चालणारच नाही. इथे लक्षामध्ये. आता जनरली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला होलाटाईल केमिस्ट्री म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? होलाटाईल केमिस्ट्री. म्हणजे तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ड्रॉप करून चालणार नाही. 30 ते 35% क्वेश्चन्स हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम, कुठली पण एक्झाम्पल घ्या, कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री होती 30 ते 35% क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. इथे लक्षामध्ये ऑर्गॅनिक आणि फिजिकल मध्ये पण सेम वेटेज राहणार आहे. आता याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला बेसिकली मेन स्टडी करायची की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री नेमकी कोणाची आहे? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वन अँड ओनली एलिमेंट आहे कुठला, जो बॉस आहे सगळ्यांचा, कुठला? कार्बन. कोणता आहे? कार्बन. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री कार्बन शिवाय होऊ शकत नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कार्बन शिवाय होऊ शकत नाही. परत मी रिमेंबर करतोय, ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे. त्याच्यावरती परफेक्ट करण्याचं काम माझं, आणि तुम्ही त्यासाठी मला फक्त साथ द्यायचे. ओके. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेन बेसिक एलिमेंट कुठला आहे? कार्बन. आता कार्बन बरोबर ते आणखीन कुठला येतो? अदर एलिमेंट्स येतात ॲज लाईक हायड्रोजन. हे दोघं मेन आहेत. म्हणजे कार्बन अँड हायड्रोजन ह्या दोघांशिवाय आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड एक्सपेक्ट करू शकत नाही. म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये कार्बन आणि हायड्रोजन येतात तो ऑर्गॅनिकच असतो, किंवा ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन येतात तो काय असणार आहे बेटा? ऑर्गॅनिक असणार आहे. ओके. आता कधी कधी असं पण होतं, या ठिकाणी मी लिहितो हा CO2. आता ऑर्गॅनिक आहे का? तर ऑर्गॅनिक नाहीये. याच्यामध्ये कार्बन आहे ना, पण हायड्रोजन आहे का? नाही. तर काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पण आहेत. काही सांगतो काय मी? कार्बनचे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पण आहेत. कार्बनचे आपण कंपाऊंड कुठले कुठले सांगितले? हा सांगितला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि हा कोणता असणार आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे कार्बनचे ऑर्गॅनिक कंपाऊंड पण आहेत आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पण आहेत. पण आपल्याला फोकस कोणावरती करायचं आहे? कार्बनच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सवरती. कशावरती? कार्बनच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सवरती. आता ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये बेसिकली जो एलिमेंट मेन आहे तो कोणता आहे? कार्बन. कार्बन इज मेन कन्स्टिट्युएंट एलिमेंट
इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत जे बेसिकली कोणापासून बनलेले आहेत, कार्बन आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह आहेत. कार्बन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह आहेत, तर आपण कंपाऊंड्सना काय म्हणूया, ऑर्गॅनिक कंपाऊंड. परत रिमेंबर करतोय मी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही कुणाशिवाय नाहीये, कार्बन शिवाय. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बेसिकली कुठले दोन एलिमेंट्स येतात, कार्बन अँड हायड्रोजन. आता हे दोन एलिमेंट सोडून आणखी कुठले एलिमेंट असतात, जसे की हॅलोजन्स असतील, सल्फर असेल, फॉस्फरस असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, आणि काय मेटल्स पण येतील. पण हे एलिमेंट्स विथ कार्बन अँड हायड्रोजन बरोबर ती येत असतील, त्याला आपण काय म्हणूया, ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हा ऑर्गॅनिक कंपाऊंड बघितल्यानंतर आपला आणखीन एक काय महत्व स्टडी करायचं आहे. हा जो कार्बन आहे, कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, हा कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो. आपण सांगितलं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे, कंपाऊंड्स मध्ये दुसऱ्या कुठल्या तरी एलिमेंट्स बरोबरती ते काय झालेले असतात, कंबाईन झालेले असतात. ओके, तर आपण संयुग म्हणतो. आता कार्बनची व्हॅलन्सी माहिती करून घेणं लक्ष महत्व सगळ्यात आहे. त्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा मला. 2 and 4 येतं. जर आपण डिटेल्स कॉन्फिगरेशन स्टडी केलं तर या पद्धतीनं असतं, 1s2 2s2 2p2. आता याच्यामध्ये ही 1 नंबरची शेल आहे, ही 2 नंबरची शेल आहे. हा कार्बन, हा न्यूक्लियस सेंटरला ही 1 नंबरची शेल आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आले. ही 2 नंबरची शेल आहे, त्याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 इलेक्ट्रॉन्स आले. दिस कार्बन इन देअर आउटरमोस्ट सेल, तर आपण व्हॅलन्स शेल म्हणतो. काय म्हणतो आपण, आउटरमोस्ट सेल और व्हॅलन्स सेल. ही शेल बघा, आउटरमोस्ट सेल किंवा आपण त्याला काय म्हणूया, व्हॅलन्स शेल. आता व्हॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत, तर 4 आहेत. म्हणजे कोणत्याही एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात, ते जर इलेक्ट्रॉन 4 किंवा 4 पेक्षा कमी येत असतील तर ती त्याची झाली व्हॅलन्सी. ती त्याची काय झाली, व्हॅलन्सी. हे थोडक्यात काय, ह्या इलेक्ट्रॉनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन येतात, मग कार्बनची व्हॅलन्सी किती झाली, 4. आता कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, याचा अर्थ हा कार्बन फक्त 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. कार्बन काय करू शकतो, 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. म्हणजे हा कार्बन आहे, हा कार्बनला किती बॉन्ड अटॅच होऊ शकतात, 4. म्हणजे हा कार्बन मॅक्झिमम किती बॉन्ड फॉर्म करू शकतो, 4. मग आपण कार्बनला काय म्हणूया, व्हॅलन्सी 4 आहे, त्याच्यामुळे तो 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. म्हणजे हा कार्बन टेट्रा व्हॅलेंट आहे, त्यामुळे आपण त्याला टेट्रा व्हॅलेंट आहे. कोणता, हा कार्बन काय आहे, टेट्रा व्हॅलेंट. परत एकदा मी सांगतोय, कार्बन आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. काय म्हणतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि जेवढ्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तेवढी काय झाली त्याची व्हॅलन्सी, तेवढी काय झाली त्याची व्हॅलन्सी. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे. कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे. आणखी एक्झाम्पल बघूया आपण इथं. हा घेतला मी ऑक्सिजन, O8, कॉन्फिगरेशन 2 and 6. In outermost cell of oxygen, how many electrons? 6. But there is no valency 6. आता असं का, इथं बघा, याच्यामध्ये जरी 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील पण आपण त्याची व्हॅलन्सी किती सांगितली, 4. आता 4 का सांगितली, ही शेवटची कक्षा किंवा शेवटची शेल पूर्ण होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते, अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल. अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल, अष्टकांच्या नियमाप्रमाणे कुठल्याही एलिमेंट्सला स्टेबल होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉनची गरज असते, 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. मी 8 इलेक्ट्रॉनची गरज तो कशी भागवतो, 8 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो. म्हणजे तो काय करतो, 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. त्यापूर्वी याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत. तर किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4 इलेक्ट्रॉनची. हा 4 इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याचं अष्टक पूर्ण करतो, ऑक्टेट पूर्ण करतो. म्हणून आपण याला काय म्हणूया, त्याची व्हॅलन्सी किती आहे, 4. म्हणजे कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे तो 4 बॉन्ड फॉर्म करू शकते. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, त्याचं ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून तो दुसरे 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो आणि त्याची ऑक्टेट
पूर्ण करतो, मग कार्बनची व्हॅलन्सी किती झाली 4. तसं इथं बघा, या ठिकाणी ऑक्सिजन मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, मग याची व्हॅलन्सी 6 होते का? नाहीये. ह्याचं अष्टक पूर्ण करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2. हा 2 इलेक्ट्रॉन गेन करतो. 2 इलेक्ट्रॉन काय करतो? गेन करतो. म्हणजे ह्याचे ऑक्टेट पूर्ण होते कधी? 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर. 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर. हा किती इलेक्ट्रॉन घेतोय? 2. म्हणून याची व्हॅलन्सी किती झाली? 2. व्हॅलन्सी किती झाली? 2. व्हॅलन्सी आपण 2 प्रकारे सांगू शकतो. व्हॅलन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन व्हॅलन्स शेल. जर या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 ते 4 पर्यंत असतील तर व्हॅलन्सी इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. जर व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 4च्या पुढे गेली, जसं की 5 असेल, 6 असेल, 7 असेल एक्सेट्रा, किंवा 8 असेल, जोपर्यंत इलेक्ट्रॉन्स मी काय सांगितलं 1, 2, 3 आणि 4 आहेत, इथपर्यंत व्हॅलन्सी ही याच्या बरोबरच असते. जसे की सांगितलं मी, कार्बनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्सी 4. ह्या एलिमेंटमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये व्हॅलन्स शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याची व्हॅलन्सी किती झाली? 3. इथं व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5 आहेत. पण या ठिकाणी व्हॅलन्सी इज इक्वल टू नेहमी घेतात 8 मायनस नंबर ऑफ धिस इलेक्ट्रॉन 5. म्हणजे 8 मायनस 5 करायची व्हॅलन्सी किती आली? 3. जर शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील तर 8 मायनस 6 2. शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतील तर 8 मायनस 7 किती येणार आहे? व्हॅलन्सी 1. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतला फ्लोरीन, कॉन्फिगरेशन आहे 2 and 7. आता त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, याची व्हॅलन्सी मला काढायची. मी काय करणार? 4 पेक्षा जास्त अंक मोठ्या म्हणून मी काय करणार? 8 मायनस 7 करणार. याची व्हॅलन्सी किती आली? 1. व्हॅलन्सी काढायचं सोपं सूत्र काय सांगितलं मी? जर 1 ते 4 इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट सेलमध्ये येत असतील तर व्हॅलन्सी ही तेवढीच असते. जर 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील, जसे की 4, 5, 6, 7 and 8, तर व्हॅलन्सी ही नेहमी काय असते? 8 मायनस दिस इलेक्ट्रॉन. इथं लक्षामध्ये अंडरस्टँड. सगळ्यात महत्त्वाचं परत सांगतोय मी, इथं कार्बन किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. म्हणजे हा कार्बन, त्याच्या आउटरमोस्टला हा 1 इलेक्ट्रॉन आहे, हा दुसरा इलेक्ट्रॉन आहे, हा तिसरा इलेक्ट्रॉन आहे आणि चौथा इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हा कार्बन 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याबरोबर ती शेअर करू शकतो, तर दुसऱ्याकडे इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. आता तसंच याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा एलिमेंट कुठले आहे? तो म्हणजे हायड्रोजन. त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन असतात? कॉन्फिगरेशन त्याचं काय आहे? 1s1. म्हणजे हायड्रोजनकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. समजा हायड्रोजन आहे, हा 1 इलेक्ट्रॉन. हा हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला शेअर करतो. म्हणजे ह्या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन हे दोघांमध्ये शेअरिंग झालं. काय झालं? या दोघांमध्ये शेअरिंग झालं आणि दोघांमधल्या शेअरिंग मधून एक बॉन्ड क्रिएट झाला. त्याला काय म्हणायचं? कोव्हॅलंट बॉन्ड. 2 बॉन्ड आपण महत्वाचे बघूया. एक म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड, दुसरा म्हणजे आयनिक बॉन्ड. आता हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे कसा फॉर्म होतो? हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे, हा इलेक्ट्रॉन कार्बनचा आहे, दोघांचं पण इक्वल शेअरिंग झालं आणि दोघांनी काय केलं? एक बॉन्ड फॉर्म केला. आता बॉन्ड म्हणजे नेमका काय आहे? असं एक सॉलिड रॉड आहे किंवा दोघांना दाव्यानं बांधलंय असं पण नाहीये. बॉन्ड म्हणजे काय? सिंपल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बॉन्ड म्हणजे काय? एक सिंपल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जो या 2 ॲटमला होल्ड करून ठेवतो. काय सांगितलं बाळांनो मी? नीट लक्ष द्या इकडं. हा बॉन्ड मी काय सांगितला? हा कार्बन आणि हायड्रोजनला किंवा कुठल्याही 2 ॲटमना होल्ड करून ठेवणाऱ्या अट्रॅक्टिव्ह फोर्सला आपण काय म्हणतो? बॉन्ड. जसं म्हणतो की हा माझा मित्र आहे, तो खूप गावी जरी गेला तिथे दोघांमधलं बॉन्डिंग चांगलं असतं असं आपण म्हणतो. तो खूप लांब आहे पण आपल्यामध्ये एक प्रकारचं अट्रॅक्शन असतं. दिस अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज इन केमिकल लँग्वेजेस बॉन्ड. दिस बॉन्ड इज सिंपल अट्रॅक्टिव्ह फोर्स which holds 2 atoms together. परत एकदा मी रिपीट करतोय. काय सांगितलं मी? बॉन्ड म्हणजे काय? अ केमिकल फोर्स किंवा अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन which holds 2 atoms together. 2 ॲटमला एकत्रित ठेवतो, त्याला आपण काय म्हणूया? बॉन्ड. हा कुठला आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. सेम दुसरा एक हायड्रोजन आला असाच, म्हणजे 4 हायड्रोजन येतील, त्याचा 1 इलेक्ट्रॉन आहे इथं, याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला. सेम तिसरा असेल आणि सेम चौथा असेल. 5वा येणार आहे का? तर नाहीये, कारण कार्बनकडे इलेक्ट्रॉन्सच किती आहेत?
फक्त 4च आहेत. म्हणजे या ठिकाणी कार्बननं हायड्रोजन बरोबर एक बॉन्ड फॉर्म केला, या दुसऱ्या हायड्रोजन, तिसरा हायड्रोजन अँड चौथा हायड्रोजन. म्हणजेच हा कार्बन जास्तीत जास्त किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. मग ते बॉन्ड असे असतील, ठीक आहे, केअरफुली. हा कार्बन असा फॉर्म करेल, हा कार्बन ऑल सिंगल बॉन्ड, हा कार्बन 2 सिंगल, एक डबल बॉन्ड, 1 2 3 4 कसेही फॉर्म करू शकतो, मल्टिपल बॉन्डिंग फॉर्म करतो तो. दिस कार्बन 1 अँड दिस ट्रिपल बॉन्ड, दिस कार्बन ऑल 4 बॉन्ड्स. इट्स डिपेंडिंग अपॉन कार्बन. म्हणजे तो 4ही पण सिंगल बॉन्ड फॉर्म करेल, 2 सिंगल 2 डबल बॉन्ड फॉर्म करेल, एक सिंगल एक ट्रिपल बॉन्ड फॉर्म करेल आणि 4ही पण सिंगल बॉन्ड फॉर्म करेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय सांगायचं आहे की कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? कार्बन मॅक्झिमम किती बॉन्ड फॉर्म करू शकतो? 4 आणि 4च फॉर्म करतो. दुसरं, कार्बन हा मल्टिपल बॉन्डिंग फॉर्म करू शकतो. तो 4ही पण सिंगल बॉन्ड फॉर्म करू शकतो. आउट ऑफ 4 एक डबल बॉन्ड असेल, आउट ऑफ 4 एक ट्रिपल बॉन्ड असेल, किंवा 4ही पण बॉन्ड फॉर्म करू शकतो. दिस इज मल्टिपल बॉन्डिंग ऑफ कार्बन. हा टेंडन्सी टू फॉर्म मल्टिपल बॉन्डिंग. आता आणखी तुम्ही प्रॉपर्टी कार्बनची स्टडी केली होती 10th स्टँडर्डला. कुठली? कार्बन हा त्याच्या दुसऱ्या एका कार्बन बरोबरती लिंक होऊ शकतो. कार्बन हॅव टेंडन्सी टू लिंक वन अनदर अँड फॉर्म अ लॉंग चेन ऑर हॅव्हिंग सायक्लिक कंपाऊंड. म्हणजे काय हो? काय म्हणलं होतं त्या प्रॉपर्टीला? रिमेंबर करा, आठवतंय का? कॅटिनेशन म्हणलं होतं. काय म्हणलं होतं? कॅटिनेशन. म्हणजे कार्बनची टेंडन्सी काय आहे? टू फॉर्म अटॅच वन अनदर टू फॉर्म अ लॉंग कंटिन्युअस चेन. हा कार्बन दुसऱ्या कार्बनला लिंक होतो, हा कार्बन तिसऱ्या कार्बनला. अशी कुठपर्यंत चेन आहे? सो लॉंग वन. त्याला आपण काय म्हणूया? कॅटिनेशन. काय म्हणू आपण त्याला? कॅटिनेशन. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एवढंच काय बघतोय, आणखी याच्यावरती फोकस करा. 10चा कार्बन कंपाऊंड चॅप्टर परत एकदा रिपीटमध्ये वाचा. याच्यामध्ये काय सांगितलं की केमिस्ट्रीमध्ये डिफरंट ब्रांचेस येतात, जसे की ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल असेल. ऑर्गॅनिकमध्ये कार्बनचा स्टडी केला जातो, इनऑर्गॅनिकमध्ये कार्बन सोडून अदर एलिमेंटचा स्टडी केला जातो आणि त्यांच्या कंपाऊंडचा स्टडी केला जातो. आणि फिजिकलमध्ये जे काही लॉ, थेरीज, प्रॉपर्टीज असतील यांचा बेसिकली फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्टडी केला जातो. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे मी काय सांगितलं, जी कार्बन पासून बनलेली आहे, त्या कार्बनच्या कंपाऊंड्स पासून बनलेली आहे, त्याला आपण काय म्हणलं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट कुठले आहे? कार्बन. आणि कार्बन बरोबर ती येतोच म्हणजे कुठला? हायड्रोजन. ओके. कार्बन आणि हायड्रोजन सोडून हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. ओके. तर ज्या कार्बन कंपाऊंडमध्ये हायड्रोजन नसेल त्याला आपण इनऑर्गॅनिक कार्बन कंपाऊंड म्हणूया. काय म्हणून आपण? इनऑर्गॅनिक कार्बन कंपाऊंड. नंतर आपण बघितलं की कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे. तो 4च बॉन्ड फॉर्म करू शकतो त्याच्या कुठल्याही कंपाऊंडमध्ये विथ